लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ, काव्या आणि हॉस्पिटल पासून. तर आता त्या बाईचा भाऊ म्हणतो, तू ह्यांना ओळखतीस? तर ती बाई म्हणते, हो, ह्या काव्याताई. नंदिनी आहे ना त्यांची छोटी बहीण. तिच्याच तर मी आनंद निवासमध्ये काम करते ना. काय असं म्हणतो तो. तर हो, हा माझा भाऊ ना, याला काहीच माहित नसतं. त्याचा कामातच लक्ष असतं. ठीक आहे, काही लागलं तर आम्हाला कळवा असं म्हणत होता पार्थ. नक्की कळवेन असं म्हणते ती बाई. तर आता तेवढ्यातच तिच्या भावाला कॉल येतो. सॉरी, मी येतो असं म्हणतो तो आणि तो कॉल घेतो. रेखाताई असं म्हणते आता काव्या. काय नाही असं म्हणते ती. काय इश्यू आहे का? असेल तर आम्हाला प्लीज सांगवा मन मोकळापणाने. बोला असं म्हणते आता काव्या. नाही नाही, काही इश्यू नाही असं म्हणते आता रेखा. पैशांचा प्रॉब्लेम आहे का असं म्हणतो आता पार्थ. तुमच्या चेहऱ्यावरून कळतोय तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे. मी काम करतो, तुमच्या अकाउंटला काही रक्कम जमा करतो. नाही नाही, पैसे नको, पैसे आहेत असं म्हणते आता ती बाई. कळते आम्हाला सगळं. महत्वाचं म्हणजे आमच्याच्याने जेवढी मदत जमते तेवढं आम्ही करतो असं म्हणते तर काव्य. आनंद निवासमध्ये काम करताना तुम्ही, मग तुम्हाला एक गोष्ट कळायला हवी असं म्हणते आता काव्य. माझ्या जागी माझी नंदिनी ताई असते तर तिने सुद्धा हेच केलं असतं असं म्हणते आता काव्य. तुमच्या नंदिनी ताईंचीच मी लहान बहीण आहे, हो की नाही? मग मला करू द्या हे सगळं असं म्हणते तर काव्या. सांगा तुमचा नंबर असं म्हणते आता ती काव्या त्या बाईला. तर आता ती बाई आपला नंबर देते. तुझ्या आधी मला इथे वसवत्या भेटायला आल्या होत्या असं आता दीपक नंदिनीला म्हणतो. तर आता इथं प्रेक्षक हो, नंदिनीने दीपकला जेलमध्ये भेटतानाच दाखवलंय. तर आता इथे दीपक तेच सांगतोय की वसवत्या तुझ्या आधी मला भेटायला आल्या होत्या म्हणून. मी तुझ्या विरुद्ध खोटी साक्ष द्यावी हेच सांगून गेल्यात त्या मला. काय असं म्हणते आता नंदिनी. मग मग काय, मी नकार दिला त्यांना, कारण तुला त्रास दिल्यावर काय होतं ते मला चांगलंच माहितीये असं म्हणतो आता दीपक. मागच्या वेळी जीवाने माझी जी काय हालत केली होती ना, ती मी विसरलो नाहीये अजून असं म्हणतो होता दीपक. त्यामुळे मी त्यांची मदत करणार नाही हे स्पष्टपणे मी सांगून टाकलंय त्यांना असं म्हणतो होता दीपक. दीपक असं म्हणते आता नंदिनी. जीवा आणि पार्थनी कायदा असा हातात घ्यायला नकोच होता असं म्हणते आता नंदिनी. त्यांनी मारलं ना तुला असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी, तुला माझी काळजी वाटते असं म्हणत होता दीपक, कारण तू माणूस म्हणून वाईट नाहीच आहेस असं म्हणते आता नंदिनी. फक्त प्रेम व्यक्त करायची तुझी पद्धत चुकली असं म्हणते नंदिनी. पण याआधी आनंद निवासमध्ये तू ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी केल्यात त्या विसरले नाहीये मी असं म्हणते आता नंदिनी. एखाद्याची वाईट गोष्ट लक्षात ठेवताना त्याने केलेल्या चांगल्या 100 गोष्टी सुद्धा विसरू नये असं म्हणते आता नंदिनी. पण मला अजूनही कुठेतरी वाटतं की तुझ्यातला चांगुलपणा अजून कुठेतरी शिल्लक आहे ना असं म्हणते आता नंदिनी. तर आता दीपक म्हणतो, नंदिनी माफ कर मला असं म्हणतो तो. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणायचं आणि मीच तुला फासावर चढवलं आणि आता रडायला लागतो दीपक. पण पण तू बरं केलंस हा, मला नाही म्हणालीस ते. अगं खरं प्रेम काय असतं ना, मला कळलंच नाही अजून असं म्हणतो होता दीपक. जीवा जीवा खरंच बेस्ट आहे तुझ्यासाठी, त्याला खुश ठेव आणि घरच्यांना पण असं म्हणत होता तो दीपक. जसं तू आनंद निवास सांभाळतेस ना, तसंच तुझं सासरही सांभाळत असशील असं खात्री आहे मला असं म्हणतो तो. खरंच खूप चांगली माणसं आहेत सगळी. खूप कमी वेळात त्यांनी मला आपलंसं केलं. पण आता ह्याच माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास उडालाय आणि हीच माझी माणसं मला जपून ठेवण्यासाठी पुरावा देणं खूप गरजेचं आहे असं म्हणते नंदिनी. शिवाय हा एका स्त्रीचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. वसुहत्यांवर मी जो आरोप केलाय तो संध्याकाळी 7 वाजेच्या आत मला सिद्ध करावंच लागेल आणि जर का ते मी केलं नाही तर मला घर सोडावं लागेल असं म्हणते नंदिनी. मला हे सांगून गेल्यात वसुंधरा मॅडम आणि तुला घराबाहेर काढणार आहेत म्हणून खुश होत्या त्या खुश असणारच असं म्हणते आता नंदिनी. कारण त्यांच्या विरोधात पुरावा असून सुद्धा मी सिद्ध करू शकले नाही की मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसुहत्याच होत्या असं म्हणते आता नंदिनी. तुझा फोन नंबर पाहिला होता मी वसुहत्याच्या फोनमध्ये, पण तो सगळ्यासमोर आणि तोपर्यंत त्यांनी तो नंबर डिलीट केला होता. दीपक, आता सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी फक्त एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे तू असं म्हणते आता नंदिनी. मी असं म्हणत होता दीपक. तर नंदिनी म्हणते, हो मी त्यासाठी तर तुला भेटायला आले इथे दीपक असं म्हणते आता नंदिनी. तर आता प्रार्थ म्हणतो, मी डॉक्टरांशी बोलतो आणि ही अमाऊंट तुमच्या अकाउंटवर पाठवतो. थँक्यू व्हेरी व्हेरी मच असं म्हणते ती बाई. तर आता काव्या म्हणते, आहो ताई बस, आभार मानू नका एवढे, काळजी घ्या तुमची असं म्हणते आता काव्या. सगळं नीट होईल, डोंट वरी हां असं म्हणते ती. चला येतो म्हणून आता पार्थ आणि काव्या निघून जातात तिथं. तर आता तेवढ्यातच तो तिचा भाऊ येतो तिथे. तू काय वेडी आहेस का? कशाला कुणाची पण मदत घेतेस? मी येणारच होतो ना, आणि काय गरज होती कुणाच्या गाडीतनं यायची? त्यांनी काय केलं असतं तर मग असं म्हणतो होता तो तिचा भाऊ. तर नंदिनीची घरातली माणसं आहेत ते असं म्हणते आता ती बाई. तू गप्प बस का असं म्हणत होता तिचा भाऊ. या हॉस्पिटलमध्ये किती बिल होणार आहे त्याचा अंदाज सुद्धा बांधता येणार नाही आपल्याला. त्याचा तू टेन्शन घेऊ नकोस, पैशांचं सगळं ते बघणार आहेत. डॉक्टरांशी बोलून डिलिव्हरीचा हा खर्च उचलता ते आणि त्यांच्यामुळे तुझी बायको आणि तुझ्या बाळाचा जीव वाचतोय. अरे त्याने मदतीचा हात पुढे केलाय.
त्यांचा उपकार मान. तरी तुझी बहीण जिवंत आहे कारण मी काहीतरी फॉर्म भरून येते म्हणून फॉर्म भरायला जाते आता तिची बहीण. तर आता तो भाऊ असतो ना, तो विचार करायला लागतो, हे दोघेच कसं काय माझ्या मदतीला टपकले. नशीब त्यांना माझ्याबद्दल काहीच माहित नाही असं म्हणत होतो. पण हे तर नंदिनीच्या फॅमिलीमधले आहे, काय झोल तर होणार नाही ना. एकतर दीपकची मदत केली होती ती महागात पडेल. आता माझ्या आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम नकोय. तर आता इथे नंदिनी दीपकला म्हणते, दीपक आता तू फक्त तो एकटाच आहे जो सगळ्यांना सांगू शकतो की वसवत्याने तुला माझ्या लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं असं म्हणते आता नंदिनी. तर आता दीपक विचारात पडतो. तर नंदिनी म्हणते, दीपक लग्नाच्या दिवशी जे काय घडलं ते खरं खरं सांगशील सगळ्यांना, देशील वसवत्यांच्या विरुद्ध साक्ष. तर आता दीपक म्हणतो, काय? तर नंदिनी म्हणते, तू वसवत्यांना घाबरलास का? हे बघ, तसं असेल तर तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही असं म्हणते नंदिनी. तर आता दीपक विचारातच असतो. दीपक खूप आशाने आले मी तुझ्याकडे, प्लीज माझ्या माणसांचा माझ्यावरचा विश्वास मला ढळू द्यायचा नाही आहे असं म्हणते नंदिनी. एकदा फक्त माझ्यासाठी म्हणून एकदा करशील एवढा असं म्हणते नंदिनी. देशील साक्ष? तर आता दीपक म्हणतो, हो नंदिनी देईल मी साक्ष. तर नंदिनी खूप खुश होते आता. थँक्यू सो मच दीपक असं म्हणते आता नंदिनी. पण एका अटीवर असं म्हणतो आता दीपक. अट? असं म्हणते आता नंदिनी. कुठली अट? तर आता देशमुखांचं घर दाखवलंय, शेवटचे 4 तास उरले ते असं म्हणते आता रम्या, आणि मला धडकीच भरली आहे असं म्हणते ती वसुंधराला. ही नंदिनी कुठला पुरावा तर घेऊन येणार नाही आहे ना, असं काही होणार नाही आहे, तू उगाच हायपर होऊ नकोस रम्या असं म्हणते वसवत्या. आणि आता ती नंदिनी कुठून आणणार आहे पुरावा? तिच्याकडे ना फक्त 2च पत्ते आहेत, एक दीपक आणि दुसरी पिहू. ती दीपक जेलमध्ये आहे आणि त्या पिहूचं तोंड मी अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच बंद केलं होतं. पण तिच्या आईचं तोंड कसं बंद करणार असं म्हणते आता मंजू, कारण आता मंजूने सगळं ऐकलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या आणि वसवत्याला मात्र धक्का बसतो मंजूला बघून. तर आता मंजू आत येते. तर आता वसवत्या म्हणतात, मंजू तू इथे? तर आता मंजू म्हणते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. काय म्हणालीस तू? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी पिहूचं तोंड तू बंद केलं? म्हणजे नंदिनी खरं बोलत होती असं म्हणते आता मंजू. म्हणजे तू खरंच माझ्या पिहूला दम दिलास? तुला लाज नाही वाटली का असं म्हणते आता मंजू. मावशी तोंड सांभाळून बोल असं म्हणते आता रम्या. तोंड सांभाळून त्याआधी तुझ्या आईला नीट वागायला सांग असं म्हणते मंजू. आता मला कळतंय, त्या दिवशी तुम्ही दोघी मिळून नंदिनीच्या विरोधात मला का भडकावत होता असं म्हणते मंजू. तुम्हाला तुमची चोरी बाहेर येऊ द्यायची नव्हती ना असं म्हणते मंजू. असं नाही आहे मंजू असं म्हणते आता वसवत्या. तर आता मंजू म्हणते, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण एक लक्षात ठेवा, मी माझ्या मुलीसाठी काही करू शकते असं म्हणते मंजू. आणि कुटुंबासाठी काय करू शकतेस तू मंजू असं म्हणते आता वसवत्या. काहीही करू शकत नाहीस, पण मी कुटुंबासाठी करू शकते, अगदी वाटेल ते थराला जाऊन करू शकते असं म्हणते आता वसवत्या. मीच नंदिनीला तिच्या लग्नात किडनॅप केलं होतं असं म्हणते आता वसवत्या. तर आता मंजूला धक्का बसतो हे ऐकून. अरे बोल ना दीपक, कुठली अट असं म्हणते आता नंदिनी दीपकला. तर दीपक म्हणतो, नंदिनी मी स्वतःला कैद्याच्या कपड्यात बघेल असं कधी वाटलं नव्हतं मला असं म्हणतो दीपक. मी जेलमध्ये आल्यापासून माझ्या आईने माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकले. ह्या जगात माझं असं कोणीही नाहीये नंदिनी. मला हे असं आयुष्य जगायचं नाहीये. अगं मला एक मुलगी बघून तिच्याशी लग्न करून सेटल व्हायचंय, नव्याने पाठी गिरवायची आहे. आणि म्हणून त्यासाठी असं म्हणत होता दीपक. त्यासाठी काय असं म्हणते आता नंदिनी. त्यासाठी तू मला जेलमधनं बाहेर काढशील असं म्हणत होता दीपक. नंदिनी काय झालं सांग ना, मला जेलमधून बाहेर काढशील असं म्हणत होता दीपक. काय असं म्हणते आता मंजू. का ताई, कशासाठी? रम्यासाठी असं म्हणते आता वसवत्या. तू जशी तुझ्या मुलीवरती जीव ओततेस ना, तशी मीही माझ्या रम्यावर जीव ओतते. तिच्यासाठी केलं मी हे सगळं, पण पिहूने ऐकलं आणि मला भीती वाटायला लागली. ताई, अगं तुला भीती वाटली म्हणून तू पिहूला भीती दाखवलीस असं म्हणते मंजू. अगं लहान आहे ती, तिच्या मनाचा तरी विचार करायचाच ना. मी फक्त तिच्या मनाचा नाही तर तुझ्या अख्ख्या कुटुंबाचा विचार करते मी मंजू असं म्हणते आता वसवत्या. जरा विचार कर, हे सगळं जर का पिहूने खाली जाऊन सांगितलं असतं तर काय झालं असतं असं म्हणतात आता वसवत्या. पोलीस येऊन मला घेऊन गेले असते, माझा अख्खं संसार आणि माझं साम्राज्य उद्ध्वस्त झालं असतं असं म्हणते वसवत्या. आणि तुला आणि मिथुनला कोण पोचलं असतं ग असं म्हणतात वसवत्या. अगं मिथुन अजून धड सेटल सुद्धा झालेला नाहीये मंजू असं म्हणते आता वसवत्या. बाप म्हणून दोन्ही मुलींची जबाबदारी तो घेऊ शकतोय का असं म्हणते वसवत्या. नाही ना, अगं तो फक्त कोडी सोडवत बसलेला असतो, पण मी कोडवी सोडवत बसलेली नसते, मी तुमच्या आयुष्यातले खरे प्रॉब्लेम सोडवते असं म्हणतात वसवत्या. मला एक सांग, श्रेयाच्या महागड्या कोर्सेसची फी कोण भरतं? मीच ना असं म्हणतात वसवत्या. माझ्यामुळे तुमचं, श्रेयाचं आणि पिहूचं फ्युचर सिक्युअर आहे असं म्हणते आता वसवत्या. आहे ना असं म्हणतात त्या. बोल ना असं म्हणतात त्या. आहे अशी असं म्हणते आता ती मंजू. तर आता वसवत्या म्हणते, मग जरा त्याची जाण ठेव आणि एका क्षणात जर का रस्त्यावर यायचं नसेल ना मंजू, तर माझ्या बाजूने उभी राहा
आणि तुला काय वाटलं तू खाली जाऊन सगळं बोलशील आणि विक्रम तुला सांभाळेल? अजिबात नाही असं म्हणतात वसुहत्या. कारण विक्रम फक्त मानिनीचा ऐकतो आणि मानिनी हे होऊ देणार नाही असं म्हणतात वसुहत्या. मी जर का कायम तुझ्यासाठी उभं राहावं असं वाटत असेल ना तर माझ्यासाठी उभी राहा, मदत कर मला असं म्हणतात वसुहत्या. आणि जर का नंदिनी जिंकली ना तर आपण हारू आणि आपण ते होऊ द्यायचं नाहीये असं म्हणतात वसुहत्या. तर आता वसुहत्या म्हणतात, बोल मंजू, विचार करत बसलीस ना तर जन्मभर विचारच करत बसशील. अगं बोल ना असं म्हणते आता वसुहत्या. ठरलंय माझं असं म्हणते आता मंजू. मी तुझी साथ देईन. पण नंदिनीने तुझ्यावर जो आरोप केला आहे आणि तिने जर पुरावे आणले तर मग काय असं म्हणते आता मंजू. तर आता वसुहत्या पण विचारत पडतात. पण दीपक हे सगळं मी कसं करणार असं म्हणते आता नंदिनी. अगं नंदिनी हे सगळं तूच करू शकतेस. अगं तुझ्यावर हल्ला केल्यामुळे माझ्यावर हाफ मर्डरची केस चालू आहे आणि जर का तू केस मागे घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन. म्हणजे तू खरी ठरशील आणि माझी सुद्धा सुटका होईल असं म्हणतो आता दीपक नंदिनीला. तर आता नंदिनी विचारत पडते. हे बघ नंदिनी, मी बदललोय आता. मी आता नाही जाणार तुझ्या वाटेला असं म्हणतो दीपक. मला माहिती आहे तू तुझ्या आयुष्यात खूप पुढे तू गेली आहेस. अगं मलाही माझ्या आयुष्यात खूप पुढे जायचं आहे. ऐकतेस ना तू नंदिनी असं म्हणतो आता दीपक. नंदिनी, तू आनंद निवासमध्ये अडचणीत असलेल्या लोकांची मदत करायचीस ना? अगं आता मीही अडचणीत आहे, प्लीज माझी मदत कर ना. नंदिनी, फार विचार करू नकोस. हे बघ तुला मला बाहेर काढण्याचा पश्चाताप होईल असं काही कळणार नाही. जर माझ्या एका कबुलीने त्या वसुंधरा मॅडम मला शिक्षा होईल हे लक्षात घे असं म्हणतो होता दीपक. त्या बाईमुळे तुझं पार्थचं, जीवाचं आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं असं म्हणतो होता दीपक. त्याला मी सुद्धा कारणीभूत आहे. अगं पण त्याची शिक्षा भोगतोय आणि ती बाई, त्या बाईचं काय, ती अजूनही मोकाट फिरते असं म्हणत होतं दीपक. तिला ही शिक्षा मिळायला हवी. नंदिनी हे बघ, फक्त 4 तास उरले तुझ्याकडे. विचार कर आणि माझ्या सुटका कर इथून असं म्हणत होता तो दीपक. तर आता नंदिनी म्हणते, पण दीपक आजच्या आज मी तुला अलीगली कायमची नाही सोडवू शकत असं म्हणते आता नंदिनी. तर आता दीपक म्हणतो, मग मी तिच्या बाजूने साक्ष कशी देणार? आजच्या आज तुला मला तुझ्या घरच्यांच्या समोर साक्ष देण्यासाठी उभे करायचं आहे ना, मग ते कसं करणार असं म्हणतो दीपक. तर नंदिनी विचारत पडते, ठीक आहे मला माझ्या वकिलांची बोलावं लागेल असं म्हणते नंदिनी. थँक्यू नंदिनी असं म्हणत होता दीपक. हो पण फार तर फार मी तुला जामिनावर सोडू शकेन असं म्हणते आता नंदिनी. तर आता दीपक मात्र खुश होतो. चालेल, आता मला जामिनावर सोडव आणि नंतर कोर्टामध्ये जाऊन मला कायमचं ह्या केसमधून सोडव असं म्हणत होता दीपक नंदिनीला. प्लीज नंदिनी करशील ना एवढा असं म्हणत होता दीपक आणि हात जोडतो नंदिनी समोर. मी खरंच सांगतो नंदिनी, मी बदललोय, सांग ना एवढी करशील मदत असं म्हणतो दीपक. तर आता पोलीस येतात आणि म्हणतात, बोलायची वेळ संपली, चला असं म्हणतो आता तो पोलीसवाला. तर आता दीपक जातो तिथून. तर आता नंदिनी मात्र विचारत पडलेली असते काय करू म्हणून. तेवढ्यातच ती आता कॉल करते. हॅलो, ॲडव्होकेट घोरपडे. तर आता देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे जीवा कपडे घडी घालत असतो. तेवढ्यातच तिथे आता त्याला वॉच दिसतं त्याचं. 5 वाजले तसं म्हणत होता जीवा. म्हणजे शेवटचे फक्त 2 तास उरले तसं म्हणत होता जीवा. ही नंदिनी पण ना कुठे गेली आहे काय सांगत नाही आहे मला. आता मला काळजी वाटायला लागली तिची असं म्हणत होता जीवा. मला पण असं म्हणत होता मानिनी. खरंच रे, खरंच काळजी वाटायला लागली आहे मला या बोरीची. तुला खरं सांगू जीवा, लग्नातही एकदा मला संशय आला होता वसुताईंवर असं म्हणते आता मानिनी. पण अर्थात नंदिनी आता काय पुरावा घेऊन येतेय यावर सगळं अवलंबून आहे असं म्हणते ती. आणि पुरावा ती बाकी सगळ्यांसाठी आणते, पण मला तिच्यावर विश्वास ठेवण्यासाठी कुठल्याही पुराव्यांची गरज नाही असं म्हणतो होता जीवा. कारण माझा तिच्यावर आणि तिच्या खरेपणावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणतो होता जीवा. अंधारातही जिच्या खरेपणाची सावली दिसेल ना ती आहे असं म्हणतो होता जीवा. तर आता मानिनी म्हणते, अगदी खरं बोललास जीवा, तू तिच्या पाठीशी आहेस ना, मग तिला कशाची भीती? ती नक्की जिंकेन बघ. हो आई असं म्हणतो होता जीवा. नंदिनी जिंकणारच, कारण नंदिनी बोलून नाही करून दाखवते असं म्हणतो होता जीवा. आई असं म्हणतो आता पार्थ. तर मानिनी म्हणते, तुम्ही कधी आलात? तर आता पार्थ आणि काव्या एकत्र आलेले असतात मानिनीला भेटायला. आत्ताच आलो आणि चेंज केलो म्हणतो होता पार्थ. काल तू फोनवर जरा टेन्शनमध्ये होतीस, काय झालंय असं म्हणतो होता पार्थ. काकू नक्कीच काहीतरी गडबड आहे असं म्हणते आता काव्या. काय झालंय तुम्ही नक्की सांगता का आम्हाला असं म्हणते आता काव्या. जीवाच्या बाबतीत काय घडलंय का? फक्त माझ्या बाबतीत नाही, आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडलंय असं म्हणत होता जीवा. नेमकं काय घडलंय असं म्हणत होता पार्थ. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय असं म्हणत होता जीवा. तर आता जीवा सांगायला सुरुवात करतो कसं नंदिनीने आरोप केलेला असतो वसुत्यावर. कारण आमच्या चौघांचा शेवट केलाय तुम्ही असं म्हणलेली असते ना नंदिनी. ते सगळं आता त्याला आठवतं आणि तो सांगत असतो पार्थला. दीपकशी हात मिळवणी करून मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसुहत्या होत्या असं म्हणलेली असते ना नंदिनी वसुहत्याला. हे सगळं आता जीवा सांगतो पार्थने काव्याला. वसुहत्याने किडनॅप केलं होतं तुला लग्नातून, काय बोलतेस काय तू नंदिनी असं म्हटलेलं असतो ना विक्रम. ते सगळं सांगतो आता जीवा. वसु मावशीने दीपकला सांगून नंदिनी वहिनीला लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं असं पिऊ म्हणलेली असते ना, ते पण आता सांगतो जीवा. आता आपण पिऊवर विश्वास ठेवणार आहोत का असं म्हणते आता रम्या. काय ऐकलंस तू? मी असं काय बोललीये का बाळा असं म्हणते आता वसुहत्या. नको ग नंदिनी, ते मला ओढूयात असं म्हटलेली असते पिहू ना.
नंतर सगळं सांगून. वसुहत्यांनी मला असं काही बोलली नव्हती असं म्हटलेली असते ना पिहू. तो सगळ्यांसमोर मला बदनाम करायचा तिचा हेतू आहे असं म्हटलेले असतात ना वसुहत्या. तेही सगळं सांगतो होता जीवा. अगं मग तुझ्याकडे ठोस पुरावा नसतानाही तू वसुहत्यावर का नको ते आरोप केलेस असं म्हटलेलं असतं ना विक्रम. तेही आठवतं आता जीवाला. मला किडनॅप करणाऱ्या वसुहत्याच होत्या हे सिद्ध करणारा पुरावा मी 24 तासात आणून देण्याचं चॅलेंज दिलेले असते ना नंदिनी. हे आता सगळं जीवा सांगतो. आणि जर का तू पुरावा आणली नाहीस तर तुला हे आमचं घर सोडावं लागेल नंदिनी. नंदिनीला लग्न मंडपातून वसुहत्याने किडनॅप केलं होतं असं म्हणतो होता जीवा. तर आता धक्का बसतो पार्थला आणि काव्याला पण. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा रिकामध्ये काय आहे ते. मामा, मामी, जीवा, पार्थ, काव्या ही तुझ्या बहिणीची बॅग. ती जी वेळ आता ठरली. 24 तासात आरोप सिद्ध करणार होती ना तुझी बहीण. कुठे आहे ती आणि कुठे आहे तिचे पुरावे असं म्हणते आता रम्या. हा घ्या पुरावा असं म्हणून नंदिनी येते तेवढ्यातच. आणि आता ती दीपकला घेऊन आलेली असते. तर सगळे आता बघतच राहतात. तर आता वसुहत्या मात्र खूप घाबरतात. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.